कुमठा जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनीला माझा नमस्कार. काल मी या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग का घेतला याचं माझं कारण नंबर 1 तुम्हाला मी सांगितलं होतं. आज कारण नंबर 2 मी सांगणार आहे. मित्रांनो, एखादा कोरेगावकर कामकाजानिमित्त जेव्हा कोरेगावच्या बाहेर फिरत असतो तेव्हा निवडणुकीच्या दरम्यान त्याला एक प्रश्न नेहमी ऐकायला मिळतो की यावेळेस मताचा दर तुमच्याकडे काय निघाला. हा प्रश्न ऐकल्यानंतर मनाला प्रचंड वेदना यातना होतात आणि ज्या मतदारसंघाचं नेतृत्व अल्पसंख्याक समाजातले असून सुद्धा कुठलेही आर्थिक मोठं हे नसताना स्वर्गीय शंकरराव जगताप यांना इथल्या जनतेने तब्बल 5 वेळा नेतृत्व करण्याची संधी दिली. स्वर्गीय आमदार डॉक्टर शालिनीताई पाटील यांना 2 वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्या काळामध्ये इथल्या जनतेवर असं परसेप्शन तयारच झालेलं नव्हतं. परंतु गेल्या 2-4 निवडणुकांपासून पैशाने विकले जाणारा मतदार, पैशाला विकली गेलेली जनता, अशा प्रकारचं एक प्रतिमा कोरेगावकरातल्या जनतेची झालेली आहे आणि ती पुसली गेली पाहिजे. ती प्रतिमा चुकीची आहे ह्याची मला खात्री असल्यामुळं याच्यासाठी प्रयत्न करायचा आम्ही ठरवलं आणि मी आणि माझ्या पक्षातील सहकारी विशालानंद चव्हाण यांनी आम्ही पक्ष संघटनेकडे ही भूमिका मांडली की आपली आर्थिक ताकद असो नसो, परिस्थिती किती विपरीत असो, पण कोरेगावची स्वाभिमानी जनता ही तिचा स्वाभिमान दाखवण्याची संधी आपण तिला दिली पाहिजे आणि ही निवडणूक आपण लढली पाहिजे. आणि ह्या आमच्या दोघांच्या विनंतीला पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी, स्थानिक काँग्रेस कमिटीतील सर्व आमच्या ज्येष्ठ मंडळींनी आमची भूमिका उचलून धरली, आमच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं आणि म्हणून कुमठा जिल्हा परिषद गटामध्ये विशालानंद चव्हाण आणि कुमठा पंचायत समिती गणामध्ये माझी धर्मपत्नी पूजा किशोर जगदाळे यांच्या रूपानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्षाच्या वतीनं आम्ही या निवडणुकीला सामोरे आलेलो आहोत. माझी कुमठा जिल्हा परिषद गटातील सर्व जनतेला, सर्व मतदारांना आव्हान आहे की ही एक आपल्याला मिळालेली संधी आहे. काँग्रेस पक्षानं आपल्याला ही एक संधी दिलेली आहे की येणाऱ्या 7 तारखेला पैशाने विकली जाणारी जनता, पैशानं विकला जाणारा मतदार, स्वाभिमान गहाण ठेवलेला मतदार, ही जी तुमची माझी आपल्या सगळ्यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे ती पुसण्याची आपल्याला काँग्रेस पक्षाने एक संधी दिलेली आहे. तर त्या संधीचं आपण सगळे मिळून सोनं करूया आणि येत्या 7 तारखेला प्रचंड बहुसंख्येनं घराबाहेर पडून चिन्ह क्रमांक 1 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून आपण आपला स्वाभिमान जपूया आणि प्रस्थापितांनी जी काही चुकीची प्रतिमा इतर ठिकाणी आपली निर्माण केली ती पुसण्याचं काम करूया. म्हणून येत्या 7 तारखेला कुमठा जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्षांच्या वतीने उभे असलेले माझे सहकारी विशालानंदराव चव्हाण आणि कुमठा पंचायत समिती गण क्रमांक 53 मधून उभी असलेली माझी धर्मपत्नी पूजा किशोर जगदाळे या दोन्ही उमेदवारांना हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभागृहामध्ये आपला स्वाभिमानाच्या रूपाने आपण पाठवूया, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. आणि जय हिंद, जय भारत.